सर्वांना शासकीय ITI पंढरपूर, माझं नाव बबन घाडगे। आज या ठिकाणी आपल्याला हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिकबद्दल जे भारत स्किलवरील निमीनी तयार केलेले जे प्रश्न आहेत त्याचं आपल्याला मराठीमध्ये रूपांतर करून माहिती बघायची आहे। तर या ठिकाणी पहा 222 नंबरचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टंट रोल ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग। म्हणजे या ठिकाणी टेस्टिंग घेत असताना काहीही नुकसान करायचं नाही, म्हणजे अविनाशकारी पद्धत आहे। तर त्याच्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण भूमिका असते, त्यामुळं काय फायदा होतो, तर त्यामुळं होतं क्वालिटी कंट्रोल। त्यानंतर 223 नंबर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ वाल्व। हे जे वाल्व दाखवलेले आहेत हे कोणते वाल्व आहेत, तर हे आहेत 3/2 डायरेक्शन कंट्रोल वाल्व। म्हणजे इथं एक होल आहे, इथे एक होल आहे, इथे एक होल आहे, असे 3 पोर्ट आहेत आणि इकडं 2 पोर्ट आहेत। इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं 3/2 डायरेक्शन कंट्रोल वाल्व किंवा DCV वाल्व। त्यानंतर या वाल्वचं नाव काय, तर या वाल्वचं नाव येतं, आता या ठिकाणी 2 पोर्ट म्हटल्यानंतर 2 आणि आउटपुटला पण समजा 2 आहेत, तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं 2/2 डायरेक्शन कंट्रोल वाल्व, 2/2 वे डायरेक्शन कंट्रोल वाल्व, म्हणजे 2/2 मार्ग दिशात्मक नियंत्रण वाल्व। त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ मेकॅनिकल सिम्बॉल। तर या ठिकाणी जे मेकॅनिकल सिम्बॉल दाखवलेले आहेत, म्हणजे चिन्हे दाखवलेली आहेत, तर ते नेमकं कोणतं आहे, तर याला म्हटलं जातं, या मेकॅनिकल चिन्हाला प्लंजर म्हटलं जातं। हे जे चिन्ह आहे याला काय म्हटलं जातं, प्लंजर म्हटलं जातं। त्यानंतर दुसरे चिन्ह दाखवलेलं आहे, मेकॅनिकल सिम्बॉल यांत्रिक चिन्ह दाखवलेलं आहे, तर याला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं पुश बटन। म्हणजे या ठिकाणी हे दाबण्याकरता हे पुश बटन दिलेलं आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं पुश बटन। त्यानंतर 227 नंबर बघा, ही जी आकृती दाखवलेली आहे हायड्रॉलिक क्लच आहे। या हायड्रॉलिक क्लचमधील हा जो X मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे, तर याचं नाव येतं रिझर्वायर टँक। त्याला काय म्हटलं जातं रिझर्वायर टँक। हे काय आहे, रिझर्वायर टँक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण। या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीमध्ये X मार्क दाखवलेला आहे। आता या ठिकाणी हे रिझर्वायर टँक आहे, स्ट्रेनर आहे, हा पंप आहे, रिलीफ वाल्व आहे, त्यानंतर फिल्टर आहे, त्यानंतर डायरेक्शन कंट्रोल वाल्व आहेत आणि ॲक्च्युएटर आहे, आणि हे बाकीच्या सगळ्या पाईपलाईन आहेत, आणि त्यानंतर हा रिटर्न फिल्टर किंवा कूलर असतो। तर या ठिकाणी X असलेला जो मार्क आहे याला म्हटलं जातं वाल्व। त्यानंतर पुढे बघा, पुढचा भाग, ही जी आकृती आहे याच्यामध्ये हा जो X मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय आहे विचारलेलं आहे। हे आहे पॉवर स्टीरिंग, हायड्रॉलिक पॉवर स्टीरिंग आहे। याच्यामध्ये हायड्रॉलिक पंप इथं आहे, त्याला ड्रायव्हर ही इंजिनच्या व्ही बेल्टद्वारे दिली जाते। हे रिझर्वायर टँक आहे, सक्शन पाईप आहे, आणि ही ओव्हरफ्लो पाईप आहे, रिटर्न पाईप आहे, ही प्रेशर पाईप आहे, आणि या ठिकाणी स्टीरिंग बॉक्स दिलेला आहे, आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर असतं, डायरेक्शन कंट्रोल वाल्व वगैरे या ठिकाणी दिलेले असतात। त्यानंतर हे रॅम सिलेंडर आहे, आणि हे बाकी या ठिकाणी हे व्हीलपर्यंत किंवा स्टीरिंगच्या लिंकेजेस काय केले असतात, आडव्या या कनेक्टिंग आर्मद्वारे बॉल जॉईंटद्वारे काय केलं जातं,
चाकापर्यंत पोहोचवलं जातं. तर हे आडवं आहे रॅम सिलेंडर, आतमध्ये पिस्टन वगैरे असतो. तर हे आहे हायड्रॉलिक पॉवर स्टीरिंग. तर या ठिकाणी हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे रिटर्न पाईप. त्यानंतर 230 नंबर बघा. तर या ठिकाणी 230मध्ये पण आकृती दिलेली आहे आणि त्याचं नाव विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ही जी आकृती आहे याचं नाव विचारलेलं आहे. तर ही आकृती बघा, एअर कॉम्प्रेसर, त्यानंतर एअर टँक, FRL युनिट आणि डिस्ट्रीब्युटर, आणि हे ॲक्च्युएटर किंवा रॅम सिलेंडर. तर याचं नाव येतं ॲक्च्युएटर. याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युएटर. म्हणजे जे ॲक्च्युएटरमध्ये काय असतं, हे सिलेंडर असतं आणि आतमध्ये पिस्टन आणि रॉड असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, ॲक्च्युएटर म्हटलं जातं. त्यानंतर 231 नंबर बघा. विच डिव्हाइस इज युज्ड इन हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये कोणतं उपकरण वापरलेलं असतं, खालीलपैकी कोणतं उपकरण आहे. तर मास्टर सिलेंडर हे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममधील उपकरण आहे. त्यानंतर या ठिकाणी परत आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमधील एक्स मार्क जो दाखवलेला आहे याचं नाव विचारलेलं आहे. तर ही आहे एअर ब्रेक सिस्टीम. एअर ब्रेक सिस्टीममधील हा एअर कॉम्प्रेसर आहे, याला ड्राईव्ह इंजिनद्वारे दिली जाते. त्यानंतर ह्या सगळ्या पाईपलाईन आहेत. त्यानंतर वाल्व वगैरे आहे, टँक आहे, त्यानंतर वॉटर ड्रेन कॉक आहे, त्यानंतर ब्रेक पॅडल आहे, त्यानंतर एअर प्रेशर गेज आहे, पाईपलाईन आहेत, पार्किंग ब्रेक वगैरे आहे, त्यानंतर ब्रेक चेंबर वगैरे आहेत, रिअर ब्रेक चेंबर, फ्रंट ब्रेक चेंबर, कॅम वगैरे, पुश रॉड वगैरे दिलेले आहेत, आर्म दिलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे, तर त्याचं नाव येतं एअर कॉम्प्रेसर. त्याला काय म्हटलं जातं, एअर कॉम्प्रेसर. हा जो भाग येतो याला काय म्हटलं जातं, एअर कॉम्प्रेसर. त्यानंतर एअर कॉम्प्रेसर नंतर बघितल्यानंतर पुढचा भाग बघूया आपण. 233 नंबर. विच टाईप ऑफ पंप युज्ड इन हायड्रॉलिक जॅक. हायड्रॉलिक जॅकमध्ये कोणत्या प्रकारचा पंप वापरलेला असतो, तर हायड्रॉलिक जॅकमध्ये प्लंजर टाईप पंप वापरलेला असतो. त्यानंतर बघा, विच डिव्हाइस इज कन्वर्ट्स मेकॅनिकल इनटू न्यूमॅटिक एनर्जी. खालीलपैकी कोणतं उपकरण असं आहे की यांत्रिक ऊर्जेत रूपांतर वायुवीय ऊर्जेमध्ये परिवर्तित करतं किंवा रूपांतर करतं. घेताना यांत्रिक शक्ती घेतं आणि त्याचं काय करतं, वायवीय ऊर्जेमध्ये रूपांतर करतं. तर तो आहे एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरला काय केलं जातं, इलेक्ट्रिक मोटरद्वारे किंवा इंजिनद्वारे मेकॅनिकल एनर्जी दिली जाते आणि तो एअर कॉम्प्रेसर काय करतो, त्याचं रूपांतर हवेमध्ये करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विच डिव्हाइस कन्वर्ट्स हायड्रॉलिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. खालीलपैकी कोणतं उपकरण आहे की ते हायड्रॉलिक एनर्जीत रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतं. एनर्जी कुठली आहे, हायड्रॉलिक एनर्जी, आणि नंतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं, ते आहे ॲक्च्युएटर. याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युएटर. त्यानंतर पुढे बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ वाल्व. हा जो वाल्व आहे याचं नाव काय. आता या ठिकाणी हा जो वाल्व आहे याचं नाव येतं थ्रोटल वाल्व. इथं दाखवले बघा, ही दिसते का, इथे कशी पाईप दाखवले, व्यास कमी केलेला आहे आणि हे तिरपं दाखवले आणि इकडून अशी अशी हवा पास होते किंवा कुठलंही लिक्विड पास होऊ शकतं. तर या ठिकाणी याला काय म्हटलेलं आहे, थ्रोटल वाल्व. हा थ्रोटल वाल्व आहे, याला काय म्हटलं जातं, थ्रोटल वाल्व. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी जी आकृती दाखवलेली आहे हा मॅन्युअल सिम्बॉल आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे चिन्ह दाखवलेलं आहे नेमकं काय आहे.
तर हे आहे फूट पॅडल. याला काय म्हटलं जातं? फूट पॅडल म्हणजे पाय ठेवायसाठी जागा. आणि ब्रेक वगैरे दाबण्याकरता जो पॅडल बनवलेला असतो त्याला ब्रेक पॅडलसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पुढं बघा, व्हॉट इज द नेम ऑफ मेकॅनिकल सिम्बॉल. इथं सुद्धा सिम्बॉल दाखवलेला आहे, चिन्ह दाखवलेलं आहे. तर त्याचं नाव काय विचारलेलं आहे? तर त्याचं नाव येतं रोलर. काय येतं? रोलर. ही गुंडाळी दिसते का? हे गोल 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 असल्यामुळे याला काय म्हटलेलं आहे? रोलर म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, विच लॉ इज अप्लाइड इन हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये कोणता नियम लागू होतो? तर या ठिकाणी पास्कलचा लॉ लागू होतो. हायड्रॉलिक सिस्टीम म्हटले की पास्कलला सांगायचं लगेच क्विकली. त्यानंतर विच 240 नंबर बघा, विच ॲक्ट ॲज सील इन द एक्सटर्नल गिअर पंप. एक्सटर्नल गिअर पंपामध्ये सीलचं काम कोण करतं? ज्या वेळेला गिअर एकमेकाला मेश होतात त्यावेळेला ते काय करतात? सीलचं काम करतात. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ ड्राईव्ह पंप. म्हणजे याच्यामध्ये ड्राईव्ह पंपाचं नाव काय आहे? त्या ठिकाणी हा जो ड्राईव्ह पंप आहे हा एक्सटर्नल गिअर पंप आहे. त्याचं नाव काय आहे? एक्सटर्नल गिअर पंप. आता या ठिकाणी एक्सटर्नल गिअर पंप असं का म्हटलेलं आहे या ठिकाणी जरा पाहूया. या ठिकाणी ऑइल एंट्री, हे हाऊजिंग आहे, हे हाऊजिंग आहे, हे गिअर आहेत, हे टीथ आहेत, हे गिअर आहेत, टीथ आहेत. इथून ऑइल असं आउट होतं. तर या ठिकाणी हा समजा ड्राईव्ह गिअर असेल तर क्लॉकवाईज फिरतो, हा अँटी क्लॉकवाईज फिरतो आणि ऑइल काय केलं जातं? इथून असं गिअरच्या बाहेरील बाजूने असं आणि हाऊजिंगच्या बाजूने दाबून पुढं ढकललं जातं. हा गिअरसुद्धा काय करतो? असं हाऊजिंगच्या आणि 2 दाताच्या मधनं ऑइल असं पुढं ढकलतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? ह्या पंपाला एक्सटर्नल गिअर पंप म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. तर मधून ऑइल पुढे पास होत नसतं. तर ऑइल पास होत असताना इकडून असं होत असतं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? एक्सटर्नल गिअर ड्राईव्ह पंप. त्यानंतर या ठिकाणी दुसरा पंप लगेच पिकली दाखवलेला आहे बघा, 242 नंबर. तर या पंपाचं नाव विचारलेलं आहे. तर याचं नाव येतं इंटरनल गिअर पंप. तर इंटरनल गिअर पंप असं का म्हटलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. समजा इथून ऑइल एंट्री करतं, हा आतमधला गिअर फिरू लागला. त्याचबरोबर हे क्रिएसेंट एक तुकडा आहे, म्हणजे चंद्रासारखा तुकडा आहे आणि इथं पण एक गिअर आहे. तर या ठिकाणी हा समजा गिअर फिरू लागला तर हा आतनं काय होतं? इथल्या येतं आणि हा भाग इथल्या येतं असं फिरतो गरगर. तर इथनं ऑइल असं आतल्या बाजूनं घेऊन आतला गिअर आतल्या बाजूने ढकलतो आणि बाहेरचा जो गिअर आहे तो सुद्धा काय करतो? आपल्या आतल्या बाजूनेच ऑइल काय करतो? पुढं पास करतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? इंटरनल गिअर पंप. तर अशा प्रकारचे जे गिअर आहेत ते सध्याच्या सर्व कारवर, सर्व ट्रकवरती इंटरनल गिअर पंप वापरले जात आहेत. आणि वरचा जो आपण बघितला एक्सटर्नल गिअर पंप हे सुद्धा सध्याच्या सर्व ट्रॅक्टर्सवरती, ट्रकवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आधुनिक जे इंजिन आहेत सध्याच्या स्थितीमधले, तर या पंपांना ड्राईव्ह ही डायरेक्ट काय केली जाते? क्रँकशाफ्टद्वारे ड्राईव्ह दिली जाते. जुने जे इंजिन होते त्याच्यामध्ये ऑइल पंपानं ड्राईव्ह ही कॅमशाफ्टद्वारे दिली जायची, परंतु आताच्या गाड्यावरती किंवा ट्रॅक्टर्सवरती काय केलेलं आहे? डायरेक्ट क्रँकशाफ्टद्वारे ड्राईव्ह ही ऑइल पंपाला दिलेली असते. त्यानंतर पुढे बघूया, विच टाईप ऑफ क्लच सिस्टीम युज्ड इन द स्लेव्ह सिलेंडर. तर स्लेव्ह सिलेंडरचा उपयोग क्लच सिस्टीममध्ये कोणत्या क्लच सिस्टीममध्ये वापरला जातो? म्हणजे स्लेव्ह सिलेंडर असतं ॲक्च्युली कुठं? तर स्लेव्ह सिलेंडरचा वापर हायड्रॉलिक क्लच सिस्टीममध्ये केलेला असतो. त्यानंतर पुढे बघूया, व्हॉट इज द नेम ऑफ NDT मेथड. आता NDT मेथड म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड, म्हणजे अविनाशकारी पद्धत. ही जी अविनाशकारी पद्धत आहे, या अविनाशकारी पद्धतीमध्ये
अविनाशकारी ही जी पद्धत दाखविलेली आहे ही कोणती आहे? म्हणजे तोडफोड वगैरे काय करायची नाही आणि तपासणी करायची. तर या ठिकाणी काय केलं आहे, चुंबकाचं वापर केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काय करायचं, हे इथे खालच्या बाजूला तुकडा ठेवलेला आहे, जॉब ठेवलेला आहे. त्यानंतर लोखंडी कीस वगैरे टाकलेला आहे आणि नंतर काय केलेलं आहे, लिक्विड फवारलेलं आहे. तर ही जी टेस्ट आहे कुठली, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट आहे. चुंबकीय कण टाकून ही तपासणी घेतली जाते. हे प्रोब या ठिकाणी इथे प्रोब आहे, इथे प्रोब आहे. हे काय करायचं, किस टाकायचा, किस टाकल्यानंतर लोखंडी किस टाकला, या ठिकाणी फवारणी करायची ओलसर आणि त्याला विद्युत प्रवाह द्यायचा. विद्युत प्रवाह दिला की ज्या ठिकाणी क्रॅक आहे अशा ठिकाणी काय होतं, ते जे चूर्ण आहे म्हणजे लोखंडी जो किस आहे तो काय होतो, अशा प्रकारे जिथं क्रॅक असेल तर अशा रेषा तुम्हाला डोळ्याने सहजासहजी दिसतात. तर त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट म्हटलं जातं. त्यानंतर पुढं बघा, या ठिकाणी न्यूमॅटिक कंपोनेंट सिस्टीम दाखवलेली आहे. म्हणजे न्यूमॅटिक सिस्टीम आहे, याच्यामध्ये जो मार्क एक्स केलेला भाग आहे त्याचं नाव विचारलेलं आहे. तर यापूर्वी आपण काय चर्चा याची केलेली आहे. तर याचं नाव येतं ॲक्च्युएटर. याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युएटर. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द नेम ऑफ NDT मेथड. नॉन डिस्ट्रक्टिव्ह ही जी पद्धत आहे ही नेमकी कुठली आहे? तर या ठिकाणी ही भेग पडल्यासारखं दिसतं आपल्याला. असं हे काय आहे, असं जॉबवरती भेग पडलेल्यासारखं दिसतं बघा. जसं जमिनीमध्ये वाळल्यानंतर जमीन काय होते, भेग पडते आपल्याला आणि आपल्याला ती दिसते. तशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा काय होते, ती भेग आपल्याला दिसते. तर ती जी टेस्ट आहे तिला म्हटलं जातं लिक्विड पेनेट्रंट टेस्टिंग मेथड. कोणती पद्धत आहे ती, लिक्विड पेनेट्रंट टेस्टिंग मेथड. त्यानंतर 47 नंबर बघा, ही जी आकृती दाखवलेली आहे, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्कड ॲज एक्स. म्हणजे या आकृतीमध्ये एक्स मार्क जो दाखवलेला आहे याचं नाव काय, तर त्याचं नाव येतं मास्टर सिलेंडर. त्याला काय म्हटलं जातं, मास्टर सिलेंडर. त्यानंतर पुढं बघा, आता या मास्टर सिलेंडरमध्ये हा ब्रेक पॅडल असतो, त्यानंतर हा फुटबोर्ड असतो, पॅडल रिटर्न स्प्रिंग असते, पुशरॉड असतो. हा मास्टर सिलेंडरमधला पिस्टन आहे, प्रायमरी सील आहे, हे सेकंडरी सील आहे, पिस्टन रिटर्न स्प्रिंग आहे, चेक वाल्व आहे आणि इथून हे ऑइल असं पुढं पास होत असतं. आणि एक पोर्ट आहे, या ठिकाणी 2 पोर्ट असतात, इथे एक पोर्ट आहे, इथे एक पोर्ट आहे. आणि या ठिकाणी ब्रेक ऑइल काय केलेलं असतं, साठवलेलं असतं. त्यानंतर इथे कॅप आहे. तर या ठिकाणी हे जे संपूर्ण याला काय म्हटलं जातं, मास्टर सिलेंडर म्हटलं जातं. तर ही हायड्रॉलिक सिस्टीममधली आकृती आहे. त्यानंतर पुढे बघा, विच टाईप ऑफ कंपोनेंट्स कॅन बी टेस्टेड बाय मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट. तर मॅग्नेटिकल पार्टिकल टेस्ट ही जी केली जाते ही नेमकी कोणत्या घटकासाठी केली जाते, तर ज्या ठिकाणी फेरस कॉम्पोनेंट्स आहेत, घटक आहेत, लोखंडी घटक असलेल्या ठिकाणी काय केलं जातं, चुंबकीय तपासणी केली जाते. त्यानंतर व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. अविनाशकारी पद्धत, तिचा उद्देश काय. आता या ठिकाणी अविनाशकारी जी पद्धत दिलेली आहे, या अविनाशकार पद्धतीचा फायदा काय, तर आपण काय करू शकतो, नुकसान न करता दोष शोधू शकतो. म्हणून उत्तर येतं फाइंड क्रॅक्स. त्यानंतर पुढे बघा, पुढचा भाग 250 नंबर प्रश्न बघा. या ठिकाणी 250 काय विचारले बघा, व्हॉट इज द डिसएडवांटेज ऑफ लिक्विड पेनेट्रेशन टेस्टिंग मेथड. तर लिक्विड पेनेट्रेशन टेस्टिंग मेथडमध्ये तोटा काय आहे, तोटा विचारला या ठिकाणी. तर कॅन बी अप्लाइड ओनली ऑन नॉन फेरस मटेरियल, हा तोटा आहे.
त्यानंतर पुढे बघा 51 नंबर, व्हॉट इज द यूज ऑफ लिक्विड पेनेट्रंट टेस्ट. लिक्विड पेनेट्रंट टेस्टचा उपयोग काय म्हणून केला जातो. तर या ठिकाणी पार्ट तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काय दोष आहे का हे तपासण्याकरता या लिक्विड पेनेट्रंट टेस्टचा उपयोग केला जातो. तर या लिक्विड पेनेट्रंट टेस्टमुळं आपण काय करू शकतो, क्रॅक पाहू शकतो. त्यालाच काय म्हटलं जातं, इंडिकेट क्रॅक्स. काय म्हटलं जातं, इंडिकेट क्रॅक्स. म्हणजे आपल्याला डोळ्यांना सहजासहजी या लिक्विड पेनेट्रंट टेस्टमुळं हे काय होतं, हे क्रॅक दिसू शकतात. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग इन ऑटो कंपोनेंट्स. ऑटो कंपोनेंट्स म्हणजेच वाहनावरचे जे भाग असतात, पार्ट असतात, त्याची तपासणी नॉन डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीने करण्याचा नेमका हेतू काय, उद्देश काय. तर या ठिकाणी जो पृष्ठभाग असतो त्याच्यामध्ये काय दोष आहे का हे तपासण्याकरता नॉन डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीनं काय करायचं, टेस्टिंग घ्यायची. कुठले, ऑटो कंपोनेंट्स. त्यानंतर पुढे बघा, विच पार्ट इज यूज्ड इन न्यूमॅटिक ब्रेक. न्यूमॅटिक ब्रेक जी आहे, या न्यूमॅटिक ब्रेक सिस्टीममध्ये कोणता भाग, खालीलपैकी कोणता भाग वापरलेला असतो. म्हणजे एअर ब्रेक. एअर ब्रेकमध्ये या ठिकाणी कोणते पार्ट दिसतात बघा तुम्हाला, तर ब्रेक चेंबर असतो. कशामध्ये, न्यूमॅटिक ब्रेकमध्ये किंवा एअर ब्रेकमध्ये ब्रेक चेंबर हा भाग असतो किंवा घटक असतो, वापरलेला आहे. त्यानंतर बघा 254 नंबर, विच कंपोनेंट इन्क्रीज द प्रेशर इन द हायड्रॉलिक सिस्टीम. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये दबाव कोण वाढवतं. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये कोण दबाव वाढवतं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर ऑइल पंपाद्वारे हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काय केलं जातं, दबाव वाढवला जातो. कोणाचा, ऑइलचा. ऑइलचा दबाव हा ऑइल पंपाद्वारे हायड्रॉलिक सिस्टीममध्ये तो दबाव वाढवला जातो. पुढे बघा, विच वाल्व इज ओपनड टू ब्रिंग डाऊन द लोड इन हायड्रॉलिक जॅक. हायड्रॉलिक जॅकला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे. त्याकरिता कोणता वाल्व ओपन करायचा, तर रिलीफ वाल्व काय करायचा, मोकळा करायचा. जर जॅक वर घ्यायचा असेल तर सेट ऑफ वाल्व वापरायचा, आणि जर त्याला खाली घ्यायचा असेल तर हा रिलीफ वाल्व काय करायचा, लूज करायचा. जॅक खाली येतो, म्हणजेच ऑइल लीक केलं जातं. ऑइल लीक केलं की काय होतं, वजनाने वाहन आपोआप खाली येतं. त्यानंतर बघा 256 नंबर, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ड्रिवन गिअर इन ॲन इंटरनल गिअर पंप. इंटरनल गिअर पंपामध्ये जो ड्रिवन गिअर असतो त्याची दिशा कोणती असते. तर इंटरनल गिअर पंपामध्ये डायरेक्शन ही दोघांची सारखीच असते, म्हणून उत्तर येतं सेम डायरेक्शन. त्यानंतर बघा 257 नंबर, विच पार्ट इन द इंटरनल गिअर पंप ॲक्ट ॲज सील. इंटरनल गिअर पंपामध्ये सीलचं काम कोण करतं, म्हणजे लिकेज बिकेज अजिबात होऊ देत नाही. कोण करतं, तर या ठिकाणी इंटरनल गिअर पंपामध्ये क्रिएसेंट शेप्ड स्पेसर काय करतो, सीलचं काम करतो. म्हणजे दोन गिअरच्या मध्ये हा क्रिएसेंटचा तुकडा काय केलेला असतो, चंद्रकोरीप्रमाणे हा तुकडा काय केलेला असतो, दोन गिअरच्या मध्ये असतो, आणि तो काय करतो, सीलचं काम करतो. त्यानंतर पुढे बघा, विच टाईप ऑफ NDT मेथड used ferrous particle are applied to the area between
द पोल्स. पोलद्वारे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, म्हणजेच काय करायचं या ठिकाणी की फेरस पार्टिकल टेस्ट जी आहे करायची आहे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथडनी, अविनाशकारी पद्धतीने करायचे आहे. तर या ठिकाणी 2 पोलच्या मध्ये तो भाग वापरून तपासणी करायची आहे. तर त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक योक टेस्टिंग. त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक योक टेस्टिंग. त्यानंतर पुढे बघूया 259 नंबर पुढचा भाग. What does indicate 2498 cc in vehicle specification. म्हणजे वाहनामध्ये 2498 cc असं दर्शविलं जातं. हे नेमकं काय आहे, तर उत्तर येतं इंजिनची कॅपॅसिटी, म्हणजेच क्युबिक सेंटीमीटरमध्ये ती कॅपॅसिटी मोजली जाते. म्हणजेच इंजिनची जी सीसी आहे क्युबिक सेंटीमीटर ही सीसी मध्ये दाखवली जाते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द टर्म 2WD इन व्हेकल स्पेसिफिकेशन. 2 वाहनामध्ये 2WD हे जे दिसतं तुम्हाला, हे काय भानगड आहे, याचा अर्थ काय होतो, त्याचं वर्गीकरण काय होतं. तर हे वाहन 2 व्हील ड्राईव्ह आहे असं संबोधलं जातं. म्हणजे दोन्ही चाकाला काय केली जाते, ड्राईव्ह दिली जाते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द इन्फॉर्मेशन गिवन बाय 6J बाय 15. म्हणजे 6J गुणिले 15 हे दिलेलं आहे. ही माहिती नेमकी कशाची आहे, तर ती माहिती आहे रिम साईज. याला काय म्हटलं जातं, रिम साईज. रिम साईज म्हणजे 6 इंच त्याची रुंदी आणि 15 इंच या रिमचा व्यास. त्यानंतर पुढे बघा, विच इज द डिजिट इंडिकेट द इंजिन टाईप इन द ग्रुप्स ऑफ VDC 17 डिजिट ऑफ VIN नंबर. आता या ठिकाणी VDC 17 डिजिट नंबर दिलेला आहे. म्हणजे व्हेकल इन्फॉर्मेशन नंबरचा 17 डिजिट VDC ही ग्रुप हा जो तुम्हाला इंजिनवर दर्शवलेला आहे नेमका, तो 17 याचा अंक किती असतो तो मानला जातो, तर तो असतो 8. किती असतं, 8. VIN म्हणजे काय, व्हेकल इन्फॉर्मेशन नंबर, आणि VDC म्हणजे व्हेकल डिटेक्ट कोड. व्हेकल डिटेक्ट कोड. त्यानंतर पुढे बघा 263 नंबर, विच मिनिस्ट्री ऑफ इंडिया रेग्युलेट द मोटर व्हेकल ॲक्टिव्हिटीज. आपल्या भारत देशामध्ये कोणतं मंत्रालय आहे की मोटर वाहन हे जे आहे ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यावरती नियंत्रण करतं. तर या ठिकाणी मोटर व्हेकल गतिविधी जी आहे त्याच्यावरती नियंत्रण करण्याकरता भारत सरकारचं मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज हे मंत्रालय कार्यरत असतं, काम करतं, त्यांच्या अंतर्गत काम चालतं.
त्यानंतर बघा हा एअर कॉम्प्रेसर दाखवलेला आहे. या एअर कॉम्प्रेसरमध्ये हा खालच्या बाजूला एक एक्स मार्क दाखवला आहे. त्याचं नाव विचारलं आहे. त्याचं नाव आहे वॉटर ड्रेन प्लग किंवा वॉटर ड्रेन कॉक. इथून पाणी बाहेर काढलं जातं. त्यानंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ इक्विपमेंट. हे जे साधन आहे याचं नाव काय. तर हा आहे मेकॅनिकल जॅक. त्याला काय म्हटलं जातं, मेकॅनिकल जॅक. त्यानंतर पुढं बघा 266 नंबर. व्हॉट इज द नेम ऑफ इक्विपमेंट. हे जे इक्विपमेंट दिले त्याचं नाव काय. तर ही जी आकृती दिसते याचं नाव आहे इंजिन हॉइस्ट. याला काय म्हटलं जातं, इंजिन हॉइस्ट. या इंजिन हॉइस्टद्वारे काय केलं जातं, इंजिन खोलल्यानंतर ते सरकवून इथं अडकवायचं बरोबर आय बोल्टमध्ये. आणि हे ट्रान्सपोर्टिंग व्हील आहे. हे पाठीमागे ओढलं की काय होतं, इंजिन सहित हे इंजिन हॉइस्ट बाजूला घेता येतं आणि काम करता येतं. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे याचं नाव काय. तर ही आहे हायड्रॉलिक प्रेस मशीन. याला काय म्हटलं जातं, हायड्रॉलिक प्रेस मशीन म्हटलं जातं. तर या ठिकाणी या दोन हे चॅनल आहेत, कॉलम दिलेले आहेत, हे स्टँड दिलेलं आहे. या ठिकाणी रॅम सिलेंडर असतं, पंप वगैरे असतं, बटन असतं. या ठिकाणी शाफ्ट आणि बिरिंग या ठिकाणी बसून तुम्ही काय करू शकता, बिरिंग शाफ्टवरती सहजासहजी दाबून न तुटता न फुटता बसवू शकता. तर याला काय म्हटलं जातं, हायड्रॉलिक प्रेस मशीन. त्यानंतर पुढे बघूया व्हॉट इज द यूज ऑफ हॉइस्ट. हॉइस्टचा काय फायदा असतो. हॉइस्टचा फायदा काय असतो, हॉइस्टमुळं फायदे काय होतात. तर या ठिकाणी हॉइस्ट जर असेल तुमच्याकडं, रेज लोअर द व्हेइकल इंजिन. वाहनाला तुम्ही वर नेऊ शकता, थांबवू शकता आणि तिथं काम करून परत त्याला खाली घेऊ शकता. आणि जर हॉइस्ट नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं, झोपून खाली काम करावं लागतं. तर सहजासहजी जर काम करायचं असेल उभं राहून तर तुम्हाला हॉइस्टची आवश्यकता असते. त्यानंतर पुढे बघा विच टाईप ऑफ ए व्हेइकल कॅपेबल ऑफ सेन्सिंग इट्स एन्व्हायरमेंट अँड नेव्हिगेटिंग विदाउट ह्युमन इनपुट. खालीलपैकी असा एक प्रकार आहे व्हेइकलचा, वाहनाचा, की ते सेन्सिटिव्ह आहे आणि वातावरणाला लाभदायक आहे आणि त्याच्यामध्ये GPS सिस्टीम दिलेली असते आणि माणसाची काहीही आवश्यकता नसते, ते वाहन चालू शकतं. तर त्याला काय म्हटलं जातं, ड्रायव्हरलेस कार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ड्रायव्हरलेस कार. ड्रायव्हरलेस कार म्हटलं जातं का इलेक्ट्रिक कार म्हटलं जातं. बघा या ठिकाणी ड्रायव्हरलेस कार म्हटलं की GPS सिस्टीम त्याच्यामध्ये दिलेली असते. GPS सिस्टीमद्वारे काय करू शकता, तुम्ही ती गाडी ऑपरेट करू शकता. परंतु या ठिकाणी काय म्हटले बघा, वातावरणाला फायद्याची असलेली गाडी कोणती आहे, तर ती येते इलेक्ट्रिक कार. कोणती येते, इलेक्ट्रिक कार. आणि जर माणूस त्याच्यामध्ये नसेल आणि ती गाडी जर चालत असेल आणि तुम्ही बसल्या जागी कम्प्युटरवरती ऑपरेटिंग करून काय करू शकता, शहरामध्ये ती गाडी चालवू शकता, तर ती आहे ड्रायव्हरलेस कार. सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे ती ड्रायव्हरलेस कार नाही. तर आपल्याकडे इलेक्ट्रिक कार सध्या स्थितीमध्ये आलेल्या आहेत. तर इलेक्ट्रिक कारचा काय फायदा होतो, वातावरण हे काय होतं, चांगलं राहतं. त्यानंतर पुढे बघा विच टाईप ऑफ सर्व्हिस इक्विपमेंट युज्ड टू होल्ड द फ्लिप्टेड व्हेइकल फॉर अ लॉंग पिरियड.
जर लॉंग म्हणजेच जास्त अवधीमध्ये जास्त वेळ तुम्हाला काम करायचं आहे, तर ते काम करण्याकरता सुरक्षितता म्हणून या ठिकाणी तुम्ही काय वापराल की जेणेकरून वाहन काम करत असताना खाली येणार नाही आणि जास्त वेळ तुम्ही काय करायचं, ते वाहन वरच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जॅक स्टँड वापरावं लागेल. म्हणजे सगळेच फायदे आहेत. जॅक स्टँडमुळं काय होतं, सुरक्षितरित्या तुम्हाला काम करता येतं. त्यानंतर पुढं बघा, विच टाईप सर्व्हिस इक्विपमेंट यूज्ड इन कार, सर्व्हिस स्टेशन टू लिफ्ट द कार. कारला काय करायचं, तुम्हाला वर उचलायचं आहे. तर वर उचलण्याकरता सर्व्हिस स्टेशनवरती असं कोणतं उपकरण असतं की त्या कारला तुम्ही उचलू शकता, तर त्याला म्हटलं जातं हायड्रॉलिक हॉइस्ट. हायड्रॉलिक हॉइस्टद्वारे काय करू शकता, तुम्ही कार सहजासहजी कमी ताकद लावून वर उचलू शकता आणि कामं करू शकता. आणि काम झालं की परत त्या कारला सावकाशपणे खाली घेऊ शकता. त्याचं नाव काय, हायड्रॉलिक हॉइस्ट. तर ते कुठं असतं, कार सर्व्हिस स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे बसवलेलं असतं. जय हिंद.